नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचं, सुखसमृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो. तर या नवीन वर्षाची सुरुवात आपण गोड करणार आहोत. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा. सध्या अननसाचा सीझन चालू आहे, यामुळे आपण कॅन पायनॅपलचा वापर न करता फ्रेश अननसाचा वापर करणार आहोत. तर हा साजूक तुपातील मौसूद पायनॅपलचा शिरा बनवण्यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊयात. आज आपण पायनॅपल शिरा बनवणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय घेतले ते आपण बघूया. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, जो चिरोटी रवा असतो त्याचा वापर केलेला आहे. अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1.5 बाउल इथे 1.5 वाटी ताजा अननसाच्या फोडी आपण इथे कापून घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा हा जो 1 वाटी अननसाच्या ज्या फोडी आहेत त्याचा आपल्याला क्रश बनवून घ्यायचा आहे मिक्सर मधून. आणि अर्धी वाटी जे बारीक चिरलेला अननस आहे त्याला आपण जसा पद्धतीने कॅन पायनॅपल असतो तसं आपण याला शिजवून घेणार आहोत. आणि इथे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत. इथे मी काजू, बदाम, मनुके एवढेच ड्रायफ्रूट आहेत ते घेतलेले आहेत आणि थोडंसं केसर घेतलंय, जेणेकरून याला रंगही छान येईल आणि एक मस्त स्वादही येईल. आता आपल्याला हा जो 1 वाटी अननस घेतला होता आपण त्याचा आपण मिक्सर मधून क्रश करून घ्यायचा आहे. इथे क्रश तयार झालाय. आता जो आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला जो अननस घेतलेला आहे त्याला आपण आता शिजवून घेणार आहोत. त्यासाठी पॅन मध्ये हा जो बारीक चिरलेला अननस आहे तो घालायचा. त्यावरती 4 ते 5 टेबलस्पून साखर घालायची आहे आणि पाव कप पाणी घालायचं. याला एक छान उकळी काढायची आहे आणि यामध्येच आपल्याला थोडेसे केसरच्या, इथे मी 7 ते 8 केसरच्या काड्यांचा वापर केलाय, त्या घालायच्या आहेत. केसरचा तुम्ही वापर केला नाही तरी चालेल, यामुळे एक छान कलर येतो आणि स्वाद सुद्धा छान येतो, म्हणून मी इथे केसरचा वापर केलेला आहे. मगाशी जो आपण 1 वाटी अननसाचा क्रश बनवून घेतला होता त्यामुळे शिऱ्याला थोडीशी आंबटसर चव येऊ शकते. जर तुम्हाला आंबट असा चव आवडत नसेल तर तुम्ही तो पूर्ण म्हणजे 1.5 वाटी इथे अननसाचा अशा पद्धतीने तुम्ही त्याला शिजवून घेऊ शकता. आता आपल्याला हा जो रवा आहे त्याला कोरडच भाजून घ्यायचा आहे. तर आता आपण रवा कढईमध्ये भाजूयात. हा जो रवा आहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरतीच भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, कारण जर आपण मोठ्या गॅसवरती रवा भाजला तर तो फक्त त्याला कलर येईल किंवा तो असा करपट होईल आणि खमंग असा भाजला जाणार नाही. त्यामुळे एक 5 मिनिटासाठी आपण हा रवा भाजून घेणार आहोत. आता एक 5 मिनिटं झालेली आहेत. रवा भाजलेल्याचा एक खमंग वासही येतोय आणि रव्याचा कलर सुद्धा बदललेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा जो रवा आहे एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊयात. जर तुम्ही असाच या कढईमध्ये हा रवा ठेवला तर तो खालून करपण्याची शक्यता असते, कारण आपण गॅस जरी बंद केला तरी कढई भरपूर गरम असल्यामुळे तो रवा करपट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊयात. आता त्याच सेम कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, साजूक तूप. इथे मी पहिल्यांदा 3 टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला जे आपले आवडती काही ड्रायफ्रूट असतील, इथे मी फक्त काजू, बदाम आणि मनुक्याचा वापर केलाय, ते घालून घेऊयात. त्याला अर्धा मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो घालायचा आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने आधीच रवा म्हणजे 1-2 दिवस आधी किंवा 8 दिवस आधी असा रवा भाजून ठेवला तर शिरा पटकन होतो, कारण तुपामध्ये आता हा रवा भाजायला आपल्याला फारसा काही वेळ लागणार नाही. अगदी एक 5 मिनिटांमध्ये आपला हा रवा भाजून होईल. इथे आपण रवा भाजत असतानाच 1 वाटी रव्यासाठी आपण 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर 3 वाटी पाणी एका भांड्यामध्ये घेऊया आणि याला बाजूला आपण गरम करायला ठेवूया. शिरा बनवत असताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर शिरा तितकासा छान, म्हणजे रवा आहे तो तितकासा फुलत नाही आणि शिरा खायला छान लागत नाही. त्यामुळे इथे गरम पाण्याचाच वापर करा. पण जे मगाशी अननसाचे जे बारीक केलेले तुकडे आहेत त्याला आपण साखरच्या सिरप मध्ये याला शिजवायला ठेवलं होतं. तर 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. तर हे अननसाचे तुकडे छान शिजलेले आहेत. यातलं आपल्याला पूर्ण पाणी आटवायचं नाहीये, थोडंसं पाणी तसंच शिल्लक ठेवायचं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता हा रवा भाजत असतानाच यामध्ये मी अजून 2 ते 3 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदाच सगळे जे आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ते पहिल्यांदाच घालू शकता, पण मी इथं थोडं थोडं करत तुपाचा वापर केलेला आहे. आता पाणी छान गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा रवा सुद्धा छान असा भाजलेला आहे. त्याला हलका सोनेरी रंग आलाय. आता हे पाणी हळूहळू करत आपण या रव्यामध्ये ओतायचं आहे.
पहिला थोडंसं पाणी घालूयात, मिक्स करून घ्यायचं, पुन्हा थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं. आता पाणी व्यवस्थित मला योग्य वाटतं इथे मी आता 2.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. कधी कधी काय होतं की रव्याच्या क्वालिटीवरती त्या पाण्याचं प्रमाण ठरतं, त्यामुळे इथे मी आता 2.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला मिनिटभरासाठी वाफ काढायची आहे, जेणेकरून हा शिरा छान फुलला पाहिजे. आता 1 मिनिट झालेला आहे. आपला रवा छान म्हणजे त्याला छान अशी वाफ आलेली आहे आणि रवा सुद्धा छान फुललाय. जर आपण यामध्येच रव्यामध्ये पाणी टाकण्यापूर्वी जर आपण जे अननसाचा क्रश किंवा अननसाचे जे तुकडे आहेत ते जर आपण टाकले असते तर रवा छान फुलला नसता. त्यामुळे पहिला आपण पाणी घालून याला छान वाफ काढून घ्यायची. आता मी यामध्ये जो आपण 1 वाटी अननसाचे तुकडे होते त्याला आपण क्रश करून घेतलं होतं ते घालायचं आहे. आणि आता आपण ज्या अननसाच्या फोडी आपण साखरेमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत ते घालूयात. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये घालायची आहे 1 कप साखर. ते 1 कप साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे, म्हणजे व्यवस्थित असा गोडीचा हा शिरा तयार होतो. खूप जास्त गोडी नाहीये आणि खूप जास्त कमी गोडी नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ह्याला सगळं व्यवस्थित साखर अगदी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. गरम असल्यामुळे साखर पटकन यामध्ये विरघळते आणि व्यवस्थित त्यामध्ये एकजीव होते. तर साखर आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे. मी एकदम तुपाचा इथे वापर केलेला नाहीये. आता यामध्ये मी साधारण 3 टेबलस्पून तूप घालते. थोडंसं जे शेवट 1 चमचाभर तूप उरलेलं आहे ते मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. जर तुम्ही हा शिरा प्रसादासाठी बनवत असाल किंवा तुमच्याकडे गोड पदार्थामध्ये मीठ घालत नसतील तर नाही घातलं तरी चालेल. गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची गोडी वाढते, त्यामुळे मी इथं 1 पाव चमचापेक्षा कमी मिठाचा वापर केलेला आहे. हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं पायनॅपल इसेन्स. अगदी 6 ते 7 ड्रॉप आपण इथे पायनॅपल इसेन्सचा वापर केलेला आहे. पायनॅपल इसेन्स जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला वाटेल की एवढं सगळं अननसाचा वापर केलेला असताना यामध्ये वेगळा इसेन्स का घालायचा, तर त्यासाठी मी तुम्हाला इथे एक उदाहरण सांगते. तुम्ही एका कार्यक्रमासाठी निघालेला आहात आणि त्यासाठी तुम्ही छान कपडे घातलेत, तुम्ही छान तयार झालाय आणि त्यानंतर तुम्ही परफ्यूम मारले, त्यामुळे त्या परफ्यूमचा असा छान सुगंध येतो. तसंच पदार्थाचं सुद्धा आहे. इथे आपण पदार्थ तर छान आपला झालेलाच आहे, पण त्याचा छान अजून सुगंध येण्यासाठी मी इथे पायनॅपल इसेन्सचा वापर केलेला आहे. त्यामुळे असं मस्त त्याला अप्रतिम गोड अननसाचा असा छान सुगंध येतो आणि शिरा खायला सुद्धा एकदम मस्त लागतो. आणि शेवटचं जे 1 चमचा भर तूप उरलं होतं ते घालूया आणि याला मिक्स करून आता छान आपण 5 मिनिटं याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे शिरा मस्त असा छान वाफरला जातो आणि सगळे पदार्थ त्यात एकजीव होतात. तर आता 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता शिरा पॅन सोडायला लागलाय आणि तूप सुद्धा त्याला थोडंसं बाहेर पडायला लागलेलं आहे. तर आता आपला परफेक्ट असा इथं पायनॅपल शिरा तयार झालाय. तुम्हाला जर हा शिरा प्रसादासाठी बनवायचा असेल तर तुम्ही इथे 1.25 वाटी प्रमाणाने सगळं प्रमाण घेऊ शकता. म्हणजे 1.25 वाटी रवा आहे, 1.25 वाटी साखर आहे, 1.25 वाटी तूप आहे. तुम्ही यामध्ये दुधाचा पण वापर करू शकता, कारण प्रसादाच्या शिऱ्यासाठी दुधाचा वापर केला जातो, त्यामुळे 1.25 वाटी दुधाचा पण वापर करू शकता आणि 1.25 वाटी अननसाचा गर. तर आता आपला हा मस्त मऊसूत गरमागरम पायनॅपल शिरा तयार झालाय. आपण ह्याला आता सर्व करूया.